मांडवा पोर्टला उतरल्यानंतर आम्हाला घाई झाली होती आवास या गावामध्ये जाण्याची, कारण याच ठिकाणी एका रिसॉर्टमध्ये आम्ही राहण्यासाठीची रूम बुक केली होती। सामान ठेवून फ्रेश होऊन आम्हाला लगेच अलिबाग बीचला निघायचं असल्याने आम्ही डायनिंग एरियामध्ये गेलो, जेवून घेतलं आणि डेपोपासून पायी चालतच अलिबाग बीचला निघालो होतो। कारण की पायी चालणे, एक्सप्लोर करणे, अशा एम्मी गोष्टी खाणे हा एक आमचा आवडता छंद। अलिबाग बीचला पोहोचल्यानंतर ओहोटीची वेळ असल्याने पायी चालतच जाऊन आम्हाला कुलाबा हा किल्ला एक्सप्लोर करायचा होता। कुलाबा किल्ल्याला पोहोचताच आम्हाला स्टार फ्रूट आणि टरबूज दिसलं होतं, त्यामुळे हे घेतल्याशिवाय काही आम्ही राहणार नव्हतो। नंतर हे खात खात आम्ही कुलाबा किल्ला एक्सप्लोर केला, बऱ्यापैकी फोटो काढले, तिकडचं प्रसन्न असं वातावरण एक्सपिरियन्स घेतला आणि नंतर निघालो होतो अलिबाग बीचला परत जाण्यासाठी। त्यानंतर त्याच काकींकडून आम्ही घेतलं होतं परत पाइनएप्पल आणि खात खात बोट रायडिंग करत निघालो होतो अलिबाग बीचला। अलिबाग बीचला पोहोचताच तहान लागल्याने लिंबू पाणी आणि सनसेट एन्जॉय करून त्यानंतर वेळ आली होती ड्रॅगन रायडिंगची। ड्रॅगन रायडिंग करून झाल्यानंतर आमचे पायातले शूज आम्ही उन्हामध्ये सुकायला ठेवले आणि तिथेच फोटो काढले। नंतर रूमवरती येताना तिकडचं स्ट्रीट फूड म्हणजे पाणीपुरी, दहीपुरी आणि माझ्या चहाप्रेमी सख्याने चहा घेतला होता आणि मी चहा घेत नसल्याने कोकोनट वॉटर घेतलं आणि अशा प्रकारे आम्ही रूमवरती येऊन माझा बर्थडे ही सेलिब्रेट केला होता। आणि अशी अलिबाग मधली खूपच छान अशी संध्याकाळ आमची गेली होती। आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर मला नक्की फॉलो करून ठेवू शकता। तोपर्यंत लाईक, कमेंट आणि शेअर करा। धन्यवाद। बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।